बऱ्याच कारखान्यामधले मोठे मोठे यंत्र त्याच्यातले व्हायब्रेशन काढणं हे त्यांचा व्यवसायाचा भाग आहे. पण सगळ्यांना लोकांना त्यांची खरी ओळख आहे ते मुक्त पत्रकार म्हणून. एक मुक्त पत्रकार लेखक आहे, त्याच्यावर एक उत्तम वक्ते आहेत. मला असं वाटतं की त्यांना लेखनाचा आणि वक्तृत्वाचा वारसा त्यांच्या वडिलांकडून डॉक्टर चंद्रकांत देऊळगावकर सरांकडून, जे दयानंद कॉलेजमधले मराठीचे जुने सिनियर प्राध्यापक आहेत त्यांच्याकडून मिळाला आहे. ते योगायोगाने आमच्या रोटरीचे मेंबर पण आहेत. अतुलनं लोकसत्ता, एकमत, लोकमत, दिव्य भारती अशा अनेक वर्तमानपत्रातून त्याचे नियमित लेख येतात आणि लेखातला त्याचा मुख्य विषय म्हणजे रोटरी, कपडा, मकान आणि पर्यावरण. हे सगळे जे आहेत हे जीवनाच्या मूलभूत गरजांविषयी लिखाण आहे त्याचं. त्याचे पुस्तकं जर आपण पाहिले त्यांनी काय काय लिहिलं आहे तर त्याचं पहिलं पुस्तक डळमळले भूमंडळ, त्याला महाराष्ट्र शासनाचा त्याचं प्राईज मिळालं त्याला. आता हे भूकंपाविषयी खूप पुस्तकं, खूप लेख आले होते, पण हे काही हा डळमळले भूमंडळ म्हणजे सरकारी अहवाल नाही आहे की किती मुलं लोक मेले, काय झाली, काय मदत आली, काय नाही. भूकंपातल्या मत्तीच्यामध्ये, पुनर्वसनामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही वाचला, मला एक त्यातली गोष्ट आठवते, एक टचिंग गोष्ट, म्हणजे की त्यात एक अधिकारी असतो आणि भूकंपाच्या मदतीसाठी काम करत असतो. रात्र उशीर होते, पाऊस पडायला लागलो, त्याचा सहकारी म्हणतो की हा यातला तिथला एक स्वेटर घालून जावा तुम्ही, आणि योगायोगानं ते कोणाच तरी लक्षात येतं आणि त्याची चौकशी होती, तो सस्पेंड होतो. म्हणजे काम करताना, प्रामाणिकपणे करतानाही काही वेळेला काहीतरी असं अडचणी निर्माण होतात. हे असे खूप बारकावे त्या पुस्तकामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आणि या पुस्तकामध्ये सुद्धा की नाही, तिथं घरं बांधले, म्हणजे आता आपण वन रूम, बेडरूम, किचन अशा प्रकारची जे फ्लॅट सिस्टीम सध्या आली आहे, तर किल्लारीमध्ये, सास्तूरमध्ये अशा प्रकारची घर झाली, पण ते त्या लोकांच्या गरजा पुरणारे नव्हते याचंही चित्रण त्या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळतं. दुसरं पुस्तक त्याचं स्वामीनाथन, डॉक्टर स्वामीनाथन यांच्यावरती लिहिलेलं आहे. डॉक्टर स्वामीनाथन म्हणजे फार मोठा माणूस आहे, म्हणजे त्याला नोबेल प्राईज मिळालं नाही एवढंच आहे, बाकी त्या लेवलचा माणूस आहे. तर त्यांनी भारताची हरित क्रांती या माणसांनी केली. अन्नधान्याचं उत्पादन कसं वाढवता येतील याच्यासाठी त्यांनी आपलं जीवन वेचलं. हा माणूस अतुलच्या प्रेमाखातर लातूरला आला, वयाच्या 97 म्हणजे 87 इयर्स ऑफ एज, आणि आजारी असताना आला. आणि त्यांचं व्याख्यान होतं आणि थीम होती फाईट अगेन्स्ट ड्राऊट, दुष्काळाशी सामना. अतुलचे बरेचसे व्हिडिओ ह्या फाईट अगेन्स्ट ड्राऊट आणि इतर पण व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड केले आहेत. तुम्ही नुसतं यूट्यूबवरती अतुल देऊळगावकर असं जरी नुसतं टाईप केलं तरी तुम्हाला 20-22 तरी व्हिडिओ क्लिपिंगच्या लिंक नक्की मिळतील. अतुलचं दुसरं एक पुस्तक लॉरी बेकरवरती लिहिलं आहे. हा लॉरी बेकर आहे गांधीवादी माणूस, आणि हा जो आहे ना की लो कॉस्ट हाऊसिंग, म्हणजे कमी खर्चामध्ये कसं घर बांधायचं, म्हणजे अगदी 140 रुपये स्क्वेअर फूट, आपण जे आता सध्या म्हणतो 1100-1200 रुपये स्क्वेअर फूट. आमचे मित्र बिल्डर आहेत, कुलकर्णी साहेब, त्यांना माहीत असेल जास्त, ते मोठे बिल्डिंग बांधतात, की हे हा रेट चालू असताना 140 रुपये स्क्वेअर फूटमध्ये भूकंपाला सामना करणारं घर कसं बांधावं असं या माणसाने प्रयत्न केले, आणि या माणसावरती हे पुस्तक अतुलने लिहिलेलं आहे. दुसरं आणखीन एक पुस्तक म्हणजे बखर पर्यावरणवाद्याची, आणि हे पर्यावरणाचं आणि त्याच्याशी ध्यास घेणाऱ्या लोकांचं, दिल्लीतले अग्रवाल आणि हे याच्याबद्दल हे पुस्तक आहे. बऱ्याच पुस्तकाच्या वर्तमानपत्रातल्या लेखांमध्ये आता किती सांगू, पण मला जे आवडलेलं ते बाजारात तुरी म्हणून, तर याच्यावरती तर त्यांनी कृषी मंत्र्याच्या धोरणाविषयी पण खूप टीका केलेली आहे. हा लेख पण इंटरनेटवरती अवेलेबल आहे, आपण जरूर वाचावा. त्याचे आता आपण हे जमलो आहे हे नवीन कारणासाठी त्याचे जे नवीन पुस्तक आहे विश्वाचे अर्थ, त्याचं परवाच आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झालं. त्याचं आपण आता 16चे थोडंसं स्टार्टिंग क्लिपिंग आपण पाहिलं. तर याच्यामध्ये आता वेळेअभावी सगळं आपल्याला पूर्ण ती DVD आपल्याला दाखवता आली नाही, तर मी ती जरूर अपलोड करायला सुरू केली. त्याचे 2 क्लिपिंग तर तुम्हाला आता यूट्यूबवरती मिळतील, तर तुम्हाला घरी तुमच्या निवांत बघता पण येईल. तर याच्यामध्ये जे शास्त्रज्ञ आहेत संदीप वासलेकर म्हणून, तर त्यांनी सांगितलं की हे जे त्यांनी संशोधन केलं आहे, तर मला जर करायला सांगितलं असतं तर मी जवळपास 20 सायंटिस्ट लावले असते. 20 लोकांनी मिळून हे काम झालं असतं. ते एकट्या माणसाने कसं केलं हे मला आश्चर्यच आहे असं म्हणत. त्यांनी खूप तोंड भरून कौतुक केलं त्याचं. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी पण म्हणलं की हे खूप पुस्तक चांगलं आहे. आपण एरवी इंग्रजी पुस्तकांचा मराठीत अनुवाद करून वाटतो, चांगले परदेशातले लोक आहेत, तर हे पुस्तक जे आहे याचा इंग्रजीत अनुवाद व्हायला पाहिजे आणि हे जगासमोर आलं पाहिजे असं त्यांनी इच्छा व्यक्त केली.
अतुलला किती पुस्तकं पुरस्कार मिळाले हे जर सांगायचं असेल तर ते बराच वेळ जाईल त्याच्यामध्ये. त्याचं नवीन पुस्तक आहे, आपण हे घेऊन वाचा. त्याच्या शेवटच्या याच्यावरती तुम्हाला त्याची लिस्ट मिळेल. हे मी सांगण्यात मी वेळ घालत नाही. त्यातलं बरंचसं कलकत्त्याचा दैनिकाचा स्टेटमेंट पुरस्कार, नाशिकचा जांभेकर पुरस्कार आणि पुण्याचा अवचटांचा संघर्ष सन्मान असे खूप पुरस्कार आहेत. अतुल महाराष्ट्राच्या शासनाच्या डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीवरती मेंबर आहे. त्याचबरोबर पंचवार्षिक योजना त्याचाही मेंबर आहे. एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम याचाही सदस्य आहे आणि इन्व्हायरमेंट जर्नलिस्ट याच्या मंडळावर पण आहे. अतुल भारताला ज्या पर्यावरणाच्या कॉन्फरन्स होता त्याला रिप्रेझेंट करतो. परवा जेव्हा नेपाळला जाऊन आला आणि मला नंतर आमची चर्चा चालली होती तेव्हा त्याने सांगितलं, अरे काश्मीरमध्ये यावेळेला AC विक्रमी विक्री झाली. मी म्हटलं नाही, आपण याच्यावरती आपण चर्चा करू, बोलू नाही. तो पुस्तक लिहिण्याचा त्याच्यामध्ये बघणं होता. मी म्हटलं की जो पुस्तकाचं प्रकाशन झाल्यानंतर आपण एक लोकांसमोर एक कार्यक्रम करू, त्याच्यामध्ये त्यांनी पुस्तकात तर हे मांडलं आहे. तर सर्वांनी माझी अशी विनंती की सर्वांनी पुस्तक ते घेऊन वाचावं. ज्यांना शक्य नाही त्यांनी लायब्ररीतून, मी लायब्ररीत अवेलेबल करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते मारवाडी वाचनालय तर माझे मित्र आहेत, मी उद्या तिथे अवेलेबल करून देतो. पण सगळ्यांनी विकत घेऊन वाचावं. वाटलं तरी सध्या दिवाळी आहे, दिवाळीची भेट द्यायला हे सुंदर पुस्तक आहे. भविष्यात सर्व काही सुजलाम सुफलाम होईल. अतुल रोटरी कपडा मकान पर्यावरण हे सोडून एखादी कथा कादंबरी लिहिल आणि त्याचं प्रकाशन लातूरमध्ये होईल अशी इच्छा व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर अतुल देऊळगावकर आपलं मनोगत व्यक्त करतील. व्यासपीठावरील मंडळींनी समोर स्थानापन्न व्हावं असे आपल्याला. अतुल देऊळगावकर.